सो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये आज आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा रिमेनिंग पार्ट वी आर गोइंग टू एंड, संपून टाकणार आहे आपण हा पूर्ण पार्ट जो काही आहे तो. ठीक आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली इज दिस कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस का लास्ट पार्ट आपण कुठपर्यंत कंप्लीट केलंय? वी हॅव कंप्लीटेड इन द लास्ट लेक्चर प्रेशर चे वेगवेगळे फॉर्म्युले, त्याच्यावरनं VRMS रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला अंडर रूट 3RT बाय m0 असा होता फॉर्म्युला. हा स्पीड ऑफ साऊंड सारखा दिसत होता. स्पीड ऑफ साऊंड इज पाऊंड झालं ते. स्पीड ऑफ साऊंड सारखा दिसत होता विच वॉज अंडर रूट गामा RT बाय m0. आठवतंय का? सो स्पीड ऑफ साऊंड आणि RMS स्पीड, दिस इज द स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल इटसेल्फ. त्यानंतर आपण कायनेटिक एनर्जीचे वेगवेगळे व्हेरिएशन बघितले. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ m VRMS स्क्वेअर, बट त्याचे अजून दोन व्हेरिएशन असतात 3/2 PV आणि 3/2 nRT. आपण बघितलं की कायनेटिक एनर्जी पर मोल, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी पर kg आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम चे वेगवेगळे फॉर्म्युले काय होते. आणि ऍज वेल एज वी हॅव सॉल्व्ड न्यूमेरिकल्स फ्रॉम द टेक्स्टबुक. न्यूमेरिकल्स फ्रॉम टेक्स्टबुक पण झाले आणि ते सॉल्व्ह केले आपण. एक होमवर्क पण दिलेलं तुम्हाला, प्रॉब्ली तुम्ही नसेल केला तो. सो आजचा सेशन कशावरती आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिलं एक आहे मॅक्सवेल, एक छोटासा पॅराग्राफ आहे तो कंप्लीट करतो. आपल्याला बिलकुल डिटेल मध्ये नाही आहे काही. एक आहे मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन. तर त्याची थोडी थिअरी आहे. दॅट थिअरी आय विल क्विकली एक्सप्लेन, तुम्हाला मिनिंग समजेल त्याचा की व्हॉट इज मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन. तर बेसिकली मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन काय आहे बघा. तर सपोज इफ आय प्लॉट वेलॉसिटी चा ग्राफ वर्सेस नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वर्सेस वेलॉसिटीचा ग्राफ प्लॉट केला. समजा या चेंबर मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स आहेत, गॅस मॉलिक्युल्स आहेत. वी नो दॅट गॅस मॉलिक्युल्स खूप जास्त अमाऊंट मध्ये घेतो आपण. एक मोल जरी घेतला ना तरी 10⁻23 मॉलिक्युल्स असतात. सो एका कंटेनर मध्ये आपण एक मोल जरी गॅस घेतला तरी इट इज व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ गॅस आणि खूप लार्ज अमाऊंट ऑफ पार्टिकल्स असतात. आणि प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या स्पीडने इकडे तिकडे मूव्ह होत असतो. ऑब्व्हियसली वी नो दॅट. काही पार्टिकल खूप स्लोली मूव्ह होत असतात, काही खूप फास्ट मूव्ह होत असतात, काही खूप सुपर फास्ट मूव्ह होत असतात. सो जर मी तुम्हाला विचारलं, एक एक्झाम्पल म्हणून मी घेतोय, 1 किलोमीटर पर सेकंड 2, 3, 4, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे किलोमीटर पर सेकंड मध्ये स्पीड एक्झाम्पल आहे जस्ट. तर मी तुम्हाला विचारलं या बॉक्स मध्ये समजा 1000 मॉलिक्युल्स आहेत. खूप कमी घेतोय मी, ऍक्च्युअली खूप जास्त असतात, बट जस्ट आपल्याला फील यावा म्हणून जस्ट 1000 घेतोय. 1000 मॉलिक्युल मधले खूप कमी स्पीड असणारे किती आहेत? तर आउट ऑफ 1000 तुम्हाला खूप कमी, व्हेरी लेस मॉलिक्युल्स यू विल फाइंड की दे आर मूव्हिंग स्लोली. खूप लेस, मे बी ओनली 10 मॉलिक्युल्स. 10 मॉलिक्युल्स तुम्हाला सापडतील दे आर मूव्हिंग विथ व्हेरी व्हेरी लो स्पीड, खूप लो स्पीड वाले. आणि तसंच जर का मी विचारलं की 2 किलोमीटर पर सेकंड थोडं फास्ट ट्रॅव्हल करणारे किती आहेत, तर प्रॉब्ली त्याची संख्या जास्त असेल. 3 वाल्यांची संख्या अजून जास्त असेल, 4 वाल्यांची अजून असेल. बेसिकली मला काय म्हणायचंय की खूप कमी स्पीड आणि खूप जास्त स्पीड, खूप जास्त म्हणजे फास्टेस्ट मॉलिक्युल 10 किलोमीटर पर सेकंड वाले किती आहेत, तर ते पण खूप कमी नंबरचे मॉलिक्युल असतील. ओनली 10 मॉलिक्युल्स विल बी स्लोएस्ट, ओनली 10 मॉलिक्युल विल बी हायेस्ट. सो बेसिकली नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि वेलॉसिटी कर्व या फॅशन मध्ये असा काहीतरी शेप असतो त्याचा. This distribution is called as Maxwell's distribution. This distribution is Maxwell distribution. It basically deals with की किती मॉलिक्युलची किती स्पीड आहे. म्हणजे जर का मी तुम्हाला विचारलं की बाबा 6 किलोमीटर पर सेकंड वाले किती मॉलिक्युल आहेत, तर तुम्ही म्हणाल सर एवढे मॉलिक्युल्स आहेत, एवढे. बरोबर, ह्याला एवढे असतील. ओके, 7 वाले किती आहेत? 7 वाले थोडे कमी आहेत. 2 वाले किती आहेत? 2 वाले पण कमी आहेत. मॅक्सिमम कुठले आहेत? तर बहुतेक 5 वाले मॅक्सिमम. समजतंय का? सो दिस इज कॉल्ड एज मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन. मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन कर्व जो आहे, हा कर्व, या कर्वचं इक्वेशन वगैरे आपल्याला बिलकुल काही दिलेलं नाहीये सिलेबस मध्ये, जे तुम्हाला माहिती पण असण्याची गरज नाही. इक्वेशन खूप कॉम्प्लिकेटेड आहे, एक्सपोनेन्शियल टर्म आहे, स्क्वेअर्स आहेत वगैरे आहेत, बट यू डोंट हॅव टू नो इट. तुम्हाला ते सिलेबस मध्ये नाहीये. एक छोटासा ब्ल्यू बॉक्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून एक पॅराग्राफ दिलाय, सो तो मी फक्त कव्हर केला.
दॅट्स इट. ओके, आय होप तुम्हाला समजतंय व्हॉट इज मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन, ऍक्च्युली त्याला काय डील करायचं. चला मी तुम्हाला असं विचारतो की 5 किलोमीटर पर सेकंड आणि 6 किलोमीटर पर सेकंड मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत. तर मला सगळे मॉलिक्युल्स हे ऍड करावे लागतील इकडच्या एरियामधले, बरोबर ना. सो ऑल द मॉलिक्युल्स मला ऍड करावे लागतील. तर मला 5 आणि 6 मधले किती मॉलिक्युल आहेत हे सगळ्यांची आयडिया येईल. आय गेट द आयडिया ऑफ किती मॉलिक्युल्स आर हॅव्हिंग स्पीड बिटवीन 5 and 6. सो दिस डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड एज मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन. आपल्याला खूप जास्त डिटेलमध्ये नाही येते, जस्ट तुम्हाला एवढं माहिती पाहिजे, दॅट्स इट. आता आपण मेन गोष्टी बोलू, इम्पॉर्टंट थिंग्स. तर टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट डिग्री ऑफ फ्रीडम. What is the concept of degree of freedom and how to calculate that degree of freedom. But for that तुमच्या बुक मध्ये दिला आहे एक छोटासा फॉर्म्युला चा डेरिवेशन कॉल्ड एज मेयर्स फॉर्म्युला. बट हा फॉर्म्युला ऍक्च्युली थर्मोडायनॅमिक्स शिकवल्याशिवाय सांगताच येत नाही. सो मी हा तो फॉर्म्युला जो आहे कसा आला हा थर्मोडायनॅमिक्स म्हणजे लेसन नंबर 4 जेव्हा चालू करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेनच की तो कसा आलाय. आता सध्या मी जस्ट तुम्हाला त्याच्या मागचं किंवा आता सध्यासाठी आय विल जस्ट टेल यू द फॉर्म्युला. द फॉर्म्युला इज सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. तुम्ही हा फॉर्म्युला बघितला ऐकला आहे का रे. सो बेसिकली हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्ही बघितला असेल तर चांगलंच आहे, पण आपल्याला त्याचं डेरिवेशन आहे पुढच्या लेसन मध्येच वी विल म्हणजे ऍक्च्युली या लेसन मध्येच त्यांनी दिलंय विदाउट नोईंग थर्मोडायनॅमिक्सचे लॉज. सो मी तुम्हाला प्रेफरेबली पुढच्या लेसन मध्ये सांगेन आहे कारण की तुम्हाला लॉज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वरती बेस्ड आहे. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. पण आता सध्यासाठी तुम्हाला सीपी आणि सीव्हीचा अर्थ पेक्षा काय आहे, सीपी काय आहे, इट इज मोलर स्पेसिफिक हीट. मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि सीव्ही काय आहे, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बिलकुल कोणाला काही कळालं नाही, मला माहिती आहे. हे समजण्यासारखंच नाहीये, हे असं जे काही दिलंय मी हे थोडीच काही समजण्यासारखं. मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय, नाही माहितीच नाही. तुम्हाला मी मिनिंग सांगतो एक एक्झाम्पल. समजा मी म्हणलो मोलर स्पेसिफिक हीट 100 जूल पर मोल केल्विन आहे, असं समजा मी व्हॅल्यू दिली. आता व्हॅल्यू वरनं समजायला इझी जाणार तुम्हाला. अर्थ असा होतो याचा की जर एक गॅस, समजा मी एका गॅसला चा 1 मोल घेतला, 1 मोल गॅसचा घेतला म्हणजे हायड्रोजनचा मी 2 ग्रॅम घेतला, 1 मोल झाला. क्लोरीन गॅस असेल तर मी 71 ग्रॅम घेतला, ऑक्सिजन गॅस असेल तर मी 32 ग्रॅम घेतला, नायट्रोजन गॅस असेल मी 28 ग्रॅम घेतला. मी सगळे यांचे मॉलिक्युलर वेट्स बोलतोय म्हणजे मी 1 मोल घेतोय. इफ आय टेक 1 मोल ऑफ हायड्रोजन और 1 मोल ऑफ क्लोरीन और 1 मोल ऑफ ऑक्सिजन और 1 मोल ऑफ नायट्रोजन रिस्पेक्टिव्ह त्यांचे मासेस आहेत. इफ आय टेक 1 मोल तर या गॅसेसचं टेम्परेचर समजा आता 27 डिग्री आहे, काय सगळ्यांचं टेम्परेचर 27. जर मला ह्याला 27 to 28 करायचं असेल, 1 डिग्रीनी वाढवायचं असेल तर किती हीट लागतीये ऍट कॉन्स्टंट प्रेशर ठेवून, त्यांना कॉन्स्टंट प्रेशरला ठेवून मला हीट करायचं असेल तर त्यांना 100 जूल हीट लागतीये. त्या हीटला म्हणतात मोलर स्पेसिफिक हीट आणि ती प्रत्येक गॅसची वेगळी असणार आहे. समजा हायड्रोजनसाठी 100 असेल तर क्लोरीनसाठी 150 असेल, ऑक्सिजनसाठी 200 असेल, नायट्रोजनसाठी 250 असेल, वी डोंट नो. बट मोलर स्पेसिफिक हीटचा मीनिंग समजला का. मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशरचा मीनिंग क्लिअर आहे का. इफ आय से मोलर स्पेसिफिक हीट ऑफ सम गॅस, कार्बन डायऑक्साइड घेऊ आपण. समजा कार्बन डायऑक्साइड गॅसचा मोलर स्पेसिफिक हीट इज 25 जूल पर मोल केल्विन, तर त्याचा काय फील घ्यायचा, त्याच्यातनं काय अर्थ समजायचा. तर जर तुम्ही कार्बन डायऑक्साइड गॅसचा 1 मोल घेतला, 1 मोल तुम्हाला माहिती असेल का मला माहित नाही, तर तो 44 ग्रॅम असतो. CO2 ची ऍड करून बघा वेट. 44 ग्रॅम तुम्ही जर काही कार्बन डायऑक्साइड घेतला, त्याचं टेम्परेचर आता तो गॅस या कंटेनर मध्ये ठेवलाय, त्याचा आता टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. जर मला या 1 मोलचं 1 डिग्रीनीच फक्त टेम्परेचर वाढवायचं असेल तर मला त्याला किती हीट द्यावी लागेल ऍट कॉन्स्टंट प्रेशर, मला 25 जूल द्यावी लागेल. जर मला त्याला हिटिंग करायचं असतं बट यावेळेस कॉन्स्टंट व्हॉल्यूम वरती, म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे कंटेनर बंद करून, तर मला त्याला प्रॉबब्ली व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्याने जर काही तर मला तेवढी गरज नाही पडणार हीट द्यायची. तो मे बी 17 जूल दिल्यानेच तो हीट होऊन जाईल कारण की मी त्याचा व्हॉल्यूम फिक्स ठेवतोय. कॉन्स्टंट प्रेशर जेव्हा मी मेंटेन करत होतो त्यावेळेस व्हॉल्यूम तो याचा एक्सपांड होत जाईल. ठीक आहे, पण आता सध्या हा पॉइंट ऑफ डिस्कशन नाहीच आहे. तुम्हाला मी सांगितले थर्मोडायनेमिक्सचा कॉन्सेप्ट आहे हा. सो आता सध्या तुम्हाला फक्त त्याचा फील आला पाहिजे, व्हॉट इज कॉन्स्टंट प्रेशर, व्हॉट इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम.
स्क्रीन आता दिसते का व्यवस्थित अमन? फाईन. सो परत मी सांगतो एकदा, कॉन्स्टंट व्हॉल्यूमची स्पेसिफिक हीट, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशरची स्पेसिफिक हीटचा मिनिंग काय. समजा हा असेल 25 जूल पर मोल केल्विन आणि हा असेल 17 जूल पर मोल केल्विन आणि हा समजा कार्बन डायऑक्साइडच्या व्हॅल्यूज लिहिल्या आहेत मी, प्रत्येक गॅसच्या वेगळ्या असतात ऑब्व्हियसली. तर कार्बन डायऑक्साइडसाठी व्हॅल्यू लिहिल्या, त्याचा अर्थ काय होतो, जर मी 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड घेतला आणि त्याला मी काहीतरी टेम्परेचर वरती घेतला आता सध्या, and if I want to increase its temperature by 1 degree only, काय 1 डिग्रीनीच वाढवायचं, तर मला ह्याला 25 जूल द्यावे लागतील जर मी त्याला हिटिंग कॉन्स्टंट प्रेशरला करतो. बट जर काही मी त्याचं हिटिंग कॉन्स्टंट व्हॉल्यूमला करतोय, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला कंटेनर फिक्स्ड होऊन जातो, त्याचा व्हॉल्यूम चेंज नाही होऊ शकत, तर आता मला कमी हीट मध्येच काम होऊन जाईल, कारण की मी जी काही हीट देतोय ती डायरेक्टली हीट तो टेम्परेचरसाठी यूज करतोय. सीपी चा मिनिंग तुम्हाला कळाला असेल, आणि कधी पण लक्षात ठेवा सीपी मायनस सीव्ही कधी पण आर असतो. कसं आलं, मेयर्स फॉर्म्युला म्हणतात, त्याचं डेरिव्हेशन आपण करणार आहे थर्मोडायनॅमिक्स मध्ये. बस एवढंच तुम्हाला नॉलेज रिक्वायर्ड होतं, ह्याच्यावरचं काहीच नॉलेज गरजेचं नाही. प्रॉब्ली तुम्हाला अर्ध नॉलेज आता दिलं तरी चालेल, कारण की आपण व्हेरी नेक्स्ट लेसन थर्मो शिकणार आहे, त्याच्यामध्ये गोष्टी क्लिअर होतील. नाही आता काय होईल, आता केटीजी सोडून बाकीच गोष्टी शिकवाव्या लागतील, 2 लेक्चर त्यातच जातील थर्मोचे. परत जी गोष्ट थर्मोमध्ये शिकणार आहे तीच आता शिकवत बसावी लागेल, जे बिलकुल काही गरजेचं नाही. पण आता सीपी मायनस सीव्ही आर हा फॉर्म्युलाच फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. वी नीड दिस फॉर्म्युला. आता आपण बोलू कामाचं डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय. DOF, डिग्री ऑफ फ्रीडम. तर बघा, डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय की बेसिकली मॉलिक्यूल, समजा आपण पहिले टाइप्स ऑफ हे डिस्कस करू. एनर्जीज 3 प्रकारच्या एनर्जीज असतात. मेकॅनिकल एनर्जीज, पोटेन्शियल सोडल्या तर कायनेटिक एनर्जी एक तर असते ट्रान्सलेशनल, हे आपण शिकलोय. दुसरी असते रोटेशनल, तिसरी असते व्हायब्रेशनल. अजून आपण व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी बद्दल नाही शिकलोय, आणखी तो लेसन नंबर 5 आहे, ऑसिलेशन्स, सिंपल हार्मोनिक मोशन, त्याच्यामध्ये आपण शिकणार. बट 3 प्रकारच्या एनर्जीज असतात. सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल हाफ mv² असते, आणि सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जी रोटेशनल हाफ I ω² असते. हे आपण पहिल्याच लेसन मध्ये शिकलोय. mv इज रिप्लेस्ड बाय I, v इज रिप्लेस्ड बाय ओमेगा. हे कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. तसंच व्हायब्रेशनल मोड मध्ये त्याच्याकडे बेसिकली 2 एनर्जीज असतात. व्हायब्रेशनल मोड मध्ये 2 एनर्जीज असतात. म्हणजे जर काही मी म्हटलं हा ब्लॉक मूव्ह होतोय या प्लेन वरती, तर त्या ब्लॉककडे एकच एनर्जी, ट्रान्सलेशनल. जर मी म्हटलं ही बॉडी रोटेट होती या ऍक्सिसच्या वर, तर त्याच्याकडे एकच एनर्जी, रोटेशनल. पहिलीकडे ट्रान्सलेशनल, फर्स्ट फिगर मध्ये ट्रान्सलेशनल, सेकंड केस मध्ये रोटेशनल. बट जर मी म्हटलं या स्प्रिंग वरती एक ब्लॉक ऑसिलेट होतोय, व्हायब्रेट होतोय, तर त्याच्याकडे 2 एनर्जीज आहेत. एक आहे ट्रान्सलेशनल म्हणजे त्याची स्पीड वाली एनर्जी, आणि दुसरी आहे इलास्टिक एनर्जी. तुम्ही शिकला इलास्टिसिटी, इलास्टिक एनर्जी म्हणजे ज्यावेळेस ब्लॉक राईट एक्स्ट्रीमला जाईल तेव्हा स्प्रिंग मध्ये एनर्जी स्टोर होईल, जेव्हा ब्लॉक लेफ्ट एक्स्ट्रीमला जाईल, सेंटरला येईल, तेव्हा ब्लॉक कडे एनर्जी जाईल. सो बेसिकली ब्लॉक आणि स्प्रिंग मध्ये एनर्जी ऑसिलेट होत राहते. आता विचार करू नका, आता एवढंच लक्षात ठेवा, व्हायब्रेशन मध्ये 2 प्रकारच्या एनर्जीज असतात. वन इज इलास्टिक एनर्जी, अदर इज कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशन. सो ट्रान्सलेशनल मोशन मध्ये, स्ट्रेट लाईन मोशन मध्ये एकच एनर्जी असते, रोटेशनल मोशन मध्ये पण एकच असते, बट व्हायब्रेशन मध्ये 2 असतात. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय. आता फर्स्ट वी विल ओनली टॉक अबाउट ट्रान्सलेशन. आता सध्या आपण फक्त आणि फक्त ट्रान्सलेशनल मोशन बद्दल बोलू. जर एक पार्टिकल असा मूव्ह होतोय, नीट बघा काय, इफ अ पार्टिकल इज मूव्हिंग सच दॅट की त्याचा फक्त एकच कोऑर्डिनेट कन्सिस्टंटली चेंज होतोय, एकच कोऑर्डिनेट, म्हणजे तो आता आहे XYZ वरती, मी एक्झाम्पल देतोय 735 वरती, आणि थोड्या वेळानंतर तो झाला 835, नंतर झाला तो 935, नंतर झाला तो 1035. ह्याच्यावरनं काय समजतंय मला की फक्त एक्स कोऑर्डिनेट चेंज होतोय. याचा अर्थ तो फक्त एक्स ऍक्सिसच्या डिरेक्शन मध्ये मूव्ह होतोय, अलॉंग एक्स ऍक्सिस मूव्ह होतोय, बिकॉज त्याचा फक्त एक्स चेंज होतोय, इट्स वाय अँड झेड इज नॉट चेंजिंग. अशा मोशनला आपण म्हणतो त्याला 1 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. तिन्ही डिग्रीज त्याच्या फ्री आहेत का, तिन्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फ्री आहेत का, नाही, त्याचे एकच कोऑर्डिनेट फ्री आहे, एकच डिग्री त्याला आहे, फ्रीडम त्याला एकच डिग्री मध्ये मिळाला.
होपफुली तुम्हाला समजतंय, फील येतोय. जर एखादा पार्टिकलचा दोन दोन कोऑर्डिनेट्स चेंज होतात, तिसरा चेंज होत नाहीये, म्हणजे समजा पार्टिकल एका प्लेन वरती मूव्ह होतोय, ठीक आहे, ही वरची ऍक्सिस झेड ऍक्सिस आहे काय, ही ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस, ही ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस. जर पार्टिकल या प्लेन वरती मूव्ह होतोय, असा गोल गोल फिरतोय, तर तो जेव्हा इथे आहे ना, तेव्हा त्याचा x2 आहे, y2 आहे, z0 आहे. तो इकडे आला तर त्याचा x3 झाला, y4 झाला, बट z अजून 0 राहिला. इथे आला तो x3 झाला, x8 झाला, y10 झाला, z अजून पण 0 राहिला, कारण की तो त्या प्लेन मध्येच राहिलाय. z वाढतच नाहीये, z चेंजच होत नाही, z लॉक झालाय, z लॉक झालाय, म्हणजे त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे त्याच्याकडे, 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता सध्या आपण फक्त त्याच्या स्ट्रेट लाईन मोशन बद्दलच बोलतोय, ओनली स्ट्रेट लाईन मोशन. मी ट्रान्सलेशनल तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो ट्रान्सलेशनल मध्ये किती मॅक्सिमम डिग्री ऑफ फ्रीडम पॉसिबल आहे सांगेल कोणी? मॅक्सिमम किती डिग्री ऑफ फ्रीडम पॉसिबल आहे ट्रान्सलेशन मध्ये? तर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये किती डिग्रीज ऑफ फ्रीडम मॅक्सिमम पॉसिबल आहे? तर 3 एक्झॅक्टली. मॅक्सिमम 3 पॉसिबल आहे, मॅक्सिमम गाईज 3 पॉसिबल आहे. कारण की मी जर काही मोशन मध्ये असा काहीतरी मोशन आणला, असा रॅन्डम कसा तरी, तर ज्याच्यामध्ये तिन्ही कोऑर्डिनेट चेंज होऊ शकतात ना पार्टिकलचे. सो मॅक्सिमम ट्रान्सलेशनल मोशन मध्ये 3 डिग्री ऑफ फ्रीडम पॉसिबल आहे. एक्सच्या अलॉंग तो मूव्ह होऊ शकतो, वाय पण मूव्ह होऊ शकतो, झेड पण मूव्ह होऊ शकतो. मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो. जर काय मी म्हटलं की मला डिग्री ऑफ फ्रीडम सांगा काय ट्रान्सलेशनचे, ट्रान्सलेशनल मोशनचे डिग्री ऑफ फ्रीडम सांगा. कारचं एक्झाम्पल घेतो. कार मुव्हिंग ऑन अ स्ट्रेट रोड, किती डिग्री ऑफ फ्रीडम घेऊ याला मी? डीओएफ किती घेऊ? कार मुव्हिंग ऑन अ स्ट्रेट रोड 1, कारण की कार कॅन मूव्ह फ्रंट अँड बॅक, इट कॅनॉट गो साइड, इट कॅनॉट गो अप अँड डाऊन. डिग्री ऑफ फ्रीडम 1, ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. कळतंय का? एक्झाम्पल नंबर 2, कॅरम स्ट्रायकर, कॅरम बोर्ड वरती कॅरम स्ट्रायकर चा डिग्री ऑफ फ्रीडम काय घेऊ? 2, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही इज्जतीत खेळताय. ढगलपट्टी असतो तो, उडवू शकतो त्याला. सो नीट खेळलो आपण तर तो ऑब्व्हियसली प्लेन मध्ये राहतो आणि तशा मोशनला 2 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, कारण की तो स्ट्रायकर प्लेन सोडून बाहेर जाऊ शकत नाही. आणि 3 डिग्री ऑफ फ्रीडमचं तुम्हीच मला एक्झाम्पल सांगा ज्याच्यामध्ये त्याचा एक्स पण चेंज होतो, वाय पण चेंज होतो, झेड पण चेंज होतो. एरोप्लेन. व्हेरी गुड, एरोप्लेन इज बेस्ट एक्झाम्पल विच हॅज गॉट ऑल 3 डिग्रीज. पुढे पण जाऊ शकतो, राईट लेफ्ट पण जाऊ शकतो, वर खाली पण जाऊ शकतो. दुसरं एक्झाम्पल आहे इन्सेक्ट, फ्लाइंग इन्सेक्ट. ओके, उडणारा किडा, ऑर एल्स काइट. फुटबॉल, व्हेरी गुड, फुटबॉल. क्रिकेट बॉल पण स्विंग करतात, तेव्हा स्विंग जेव्हा होतात तो 3D मोशन, 3 डायमेन्शन्स चेंज होत आहेत. सो बेसिकली डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला होपफुली समजतंय की डिग्री ऑफ फ्रीडम मी कसं डिसाइड करतो. डिग्री ऑफ फ्रीडम मी कशाने डिसाइड करतो की त्याच्या कोऑर्डिनेट्स तिन्ही चेंज होत आहेत का. एकच कोऑर्डिनेट चेंज होत असेल कन्सिस्टंटली, देन वी से डिग्री ऑफ फ्रीडम इज 1. गुड. आता गोष्टी डिफिकल्ट, ठीक आहे. त्याच्या आधी मला सांगा, एका गॅस कंटेनर मध्ये, चेंबर मध्ये मी सपोज एक मॉलिक्यूलची स्टोरी किंवा एक मॉलिक्यूल वर फोकस केला, तर कॅन यू टेल मी याच्याकडे किती ट्रान्सलेशनल फ्रीडम असतात? 3 डिग्री ट्रान्सलेशनल. 3 डिग्री ट्रान्सलेशनल असतात. 3 डिग्री ऑफ फ्रीडम, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशनल, बिकॉज इट कॅन मूव्ह इन एनी डिरेक्शन. तो कोणालाही धडकेल, कुठेही जाईल, आपल्याला माहिती आहे, रॅन्डम मोशन असतो. आता आपण बोलू रोटेशनल बद्दल. आता रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल थोडे इमॅजिनेशन वाला पार्ट आहे, सो तुम्हाला नीट इमॅजिन करायचं आहे. सो नीट लक्ष द्या मी काय बोलतो. आता आपण मॉलिक्युलर लेवल बद्दल बोलतोय. मॉलिक्युलर लेवल, वेन वी वर टॉकिंग अबाउट मोनो, अथवा 3 प्रकारचे गॅस असतात, 3 किंवा 4 जास्त प्रकारचे. मोनो ॲटॉमिक गॅस असतो एक असतो डाय ॲटॉमिक, एक असतो ट्राय ॲटॉमिक. हे सगळे मीनिंग माहिती आहे तुम्हाला? मोनो ॲटॉमिक म्हणजे काय, डाय ॲटॉमिक म्हणजे काय? प्रॉब्ली तुम्ही ऐकलं असेल केमिस्ट्रीमध्ये. कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज मोनो ॲटॉमिक गॅस? व्हॉट इज मोनो ॲटॉमिक?
मोनो ॲटॉमिक गॅस इज दॅट गॅस, नीट लक्ष द्या, काय डेफिनेशन समजून घ्या. मोनो ॲटॉमिक गॅस इज दॅट गॅस ज्याच्या मॉलिक्यूल मध्ये एकच ॲटम आहे. ज्याच्या मॉलिक्यूल मध्ये काय, आय एम टॉकिंग अबाउट मॉलिक्यूल. इवन दो द नेम इज मोनो ॲटॉमिक गॅस, द मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ वन ॲटम. ऑल इनर्ट गॅसेस आर मोनो ॲटॉमिक, कारण की त्यांचा मॉलिक्यूल इटसेल्फ इज ॲटम. हिलियम, निऑन, अर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन सगळे असे गोल दिसतात, अख्खा गोल स्पियर. डायटॉमिक मध्ये मात्र असं नसतं. डायटॉमिक मध्ये मॉलिक्यूल, डायटॉमिक म्हणजे काय, डायटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे ज्या मॉलिक्यूल मध्ये दोन ॲटम असतात. जसं की H2, जसं की O2, असेच दिसतील सगळे. साईज वाईज डिफर करतील बट सगळे असेच दिसतील. N2 सेम सेम चालतील, डिफरंट डिफरंट पण चालतील. हे सेम सेम झाले. अजून मी Cl2 सांगू शकतो तुम्हाला, अजून आहेत बरोबर. पण डिफरंट वाले कोणते मग, डिफरंट वाले सांगा. डिफरंट HCl, HF. ओके, आता हे लिक्विड स्टेट मध्ये वगैरे असतील तरी चालेल, बट बेसिकली या मॉलिक्यूल कडे दोन ॲटम्स आहेत त्यांच्या मॉलिक्यूल कडे. सो हे सगळे झाले डायटॉमिक गॅस, डायटॉमिक मॉलिक्यूल्स. गॅसेस आहेत का नाही हा विषय नाहीच आहे सध्याचा. ट्राय ॲटॉमिक काय असतात, ज्या मॉलिक्यूल कडे तीन ॲटम्स असतात. एक्झाम्पल सांगू शकता का, तीन ॲटम. H2O. व्हेरी गुड. H2O तुम्हाला स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल. H2O हा असा ट्रायंग्युलर स्ट्रक्चर, असं अँगल आहे मध्ये काहीतरी बरोबर. म्हणजे बेसिकली तो नॉन लिनियर आहे, नॉन लिनियर. H2O परफेक्ट एक्झाम्पल. HOH. अजून एक्झाम्पल माहिती आहेत का, निलांबरी NO2 करेक्ट आहे. निलांबरी NH3, याच्यात चार झाले ना, NH3 मध्ये चार झाले. विशाल शर्मा CO2 ऍब्सोल्युटली करेक्ट. विशाल NO2 ऍब्सोल्युटली करेक्ट. H2O is done. O3 is also correct. Ozone. But from this, some molecules might be straight. जसं की फॉर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू, कार्बन डायऑक्साइड जो आहे ना, इट इज अ लिनियर मॉलिक्यूल. कार्बन डायऑक्साइड इज अ लिनियर मॉलिक्यूल, इट इज अ स्ट्रेट लाइन मॉलिक्यूल. whereas water is not a straight line, it is a non-linear. So पहिलं तर you should get familiar with these type of shapes. आता तुम्ही वाढीव केमिस्ट्री मधले मला सांगू नका, मलाच येत नाही. तर मला एवढे माहिती होते, माझ्या नॉलेज मध्ये एवढे होते, तर मी सांगितले तुम्हाला. बट आपल्याला त्याच्यात रिसर्च नाही करायचं, आपल्याला समजायचंय की ह्याच्यातनं डिग्री ऑफ फ्रीडम हाऊ वी आर गोइंग टू फाइंड. ठीक आहे, नीट बघा. आता मी डिग्री ऑफ फ्रीडम सांगतो तुम्हाला. व्हेन अ मॉलिक्यूल इज मोनो ॲटॉमिक, नीट बघा काय, व्हेन ॲटम इज मोनो ॲटॉमिक, तर ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल मधले, रिमेंबर मोनो ॲटॉमिक साठी एक्झाम्पल आहे He, निऑन, काय असतं निऑनला, एन असतं ना, एन असतं. क्रिप्टॉन, आर्गॉन, हे सगळे जे मोनो ॲटॉमिक आहेत, ऑल ऑफ देम हॅव गॉट 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम इन ट्रान्सलेशन. 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे त्यांच्याकडे ट्रान्सलेशनची. रोटेशनलचे डिग्री ऑफ फ्रीडम त्यांच्याकडे 0 आहेत, 0. You will ask why 0? They cannot rotate. Yes, they cannot rotate. Means even if they rotate, they are point masses. And you know that point mass का rotation about itself, point mass का rotation about itself चा moment of inertia किती आहे सांगा बरं. Moment of inertia will be 0. So moment of inertia 0, so it cannot carry any energy. So rotation, even though तुम्ही म्हणाल सर असा का नाही रोटेट होऊ शकत तो, असा, तर असा रोटेट होऊ शकत नाही एखादा मॉलिक्यूल. इट कॅनॉट रोटेट, कारण की आपण शिकलोय मॉलिक्यूल कॅन ओनली ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. इट कॅनॉट गो इन दिस वे. असं जाण्यासाठी त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट केला पाहिजे कोणतरी, आणि आतमध्ये देर इज नो फोर्स, वी नो दॅट. बिटवीन टू कोलिजन द मॉलिक्यूल मूव्स इन अ स्ट्रेट लाईन. सो रोटेशन जो होतो मॉलिक्यूलचा, व्हेन इट इज अ सिंगल ॲटम, मोनो ॲटॉमिक असतो तो, तर त्याच्याकडे रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आर 0. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आर 0. and even vibrational degrees of freedom are also 0. I'll explain you why. Because vibration होण्यासाठी अगेन पार्टिकल असा व्हायब्रेट होतो ना, टू अँड फ्रो, तर व्हायब्रेशन साठी वी विल स्टडी इट इन 5th लेसन, की व्हायब्रेशन होण्यासाठी देर इज सम रिक्वायरमेंट ऑफ फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड्स सेंटर. फोर्स रिक्वायर्ड असतो टुवर्ड्स सेंटर. म्हणजे इकडे गेला की इकडे ओढला पाहिजे, इकडे गेला की परत मध्ये ढकलला पाहिजे. इन दिस वे, इन द ऑसिलेशन, फोर्स इज रिक्वायर्ड टुवर्ड्स सेंटर. नो वन इज देअर टू प्रोव्हाइड दॅट फोर्स. सो नो व्हायब्रेशन, नो रोटेशनल. सो ओनली 3 डिग्री ऑफ फ्रीडम. सो टोटल डिग्री ऑफ फ्रीडम कुठल्याही मोनो ॲटॉमिकला किती असतात,
एनी मोनोएटॉमिक गॅस तुम्ही कोणताही घ्या, डिग्री ऑफ फ्रीडम आर 3 आणि यालाच आपण आयडियल केस ट्रीट करतो, आयडियल केस. त्यामुळेच नीट बघा, त्यामुळेच बिकॉज ऑफ द सेम थिंग I will just revisit the concept. If you remember, काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला क्या था? पर molecule. If you remember, kinetic energy per molecule. Can anyone tell me what was the formula? 3/2 kBT. 3/2 kBT. Very good. 3/2 kBT. तर हा 3 जो होता ना, हा 3 actually डिग्री ऑफ फ्रीडम पासून आलेला आहे. बिकॉज व्हॉट वी अज्युम इज, आपण असं अज्युम करतो की इफ दिस कंटेनर, या कंटेनर मध्ये जर कायनेटिक एनर्जी, समजा या कंटेनर मध्ये सगळे मोनो ॲटॉमिक गॅस आहेत काय, ऑल गॅसेस आर मोनो ॲटॉमिक, ऑल गॅस आर मोनो ॲटॉमिक गॅसेस, जर सगळे गॅसेस मॉलिक्युल्स आर मोनो ॲटॉमिक, आणि या गॅस मध्ये या कंटेनर मध्ये देयर इज गॅस अँड दिस गॅस हॅज 300 जूल ऑफ कायनेटिक एनर्जी. व्हॉट वी अज्युम इज की एनर्जी कुठल्याही प्रकारचं भेदभाव नाही करणार, एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल, इक्वी पार्टिशन. एनर्जीचं काय होतं? इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. एनर्जी इज बेसिकली इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंगस्ट ऑल डिग्रीज ऑफ फ्रीडम. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. दिस इज लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. सो व्हाट आई कैन से, अगर मॉलिक्यूल का काइनेटिक एनर्जी 3/2 kBT है तो एक्स एक्सिस का उसका एनर्जी होगा हाफ kBT. इट्स काइनेटिक एनर्जी अलोंग एक्स एक्सिस, its kinetic energy along y axis will be half kBT, and as well as kinetic energy along z axis will also be half kBT. सब energies add करके you will get total kinetic energy of the molecule 3/2 kBT, but only valid for mono. आणि आपण मोनोच अज्युम करतो every time. We will only assume mono. Don't worry. तुम्हाला समजते का what is law of equipartition energy? Energy is equally distributed amongst all degrees of freedom. असं होणार नाही की एका डिग्री ऑफ फ्रीडमला प्रेफरन्स दिला जाईल. नेव्हर. एनर्जी ही एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, वाय ऍक्सिसच्या अलॉंग, झेड ऍक्सिसच्या अलॉंग इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. समजा तुम्ही म्हटलं सर असं का, एक्सच्या अलॉंगच जास्त पाहिजे होतं, तसं झालं असतं तर ऑब्व्हियसली कंटेनरच्या एक्स ऍक्सिसच्या डिरेक्शनला जास्त मॉलिक्युल येऊन थांबले असते. देअर वुड बी बेसिकली डेन्सिटी व्हेरिएशन झालं असतं गॅसमध्ये. गॅसमध्ये एका जागी जास्त मॉलिक्युल गॅदर झाले असते. तसं झाल्याने काय होईल, तसं झाल्याने प्रेशर डिफरन्स जनरेट होईल आणि अगेन मॉलिक्युल विल गो बॅक. So basically gas spreads out evenly. I hope you are getting what the point that I am explaining. What is the meaning of law of equipartition of energy? The energy is equally distributed. So can I say from this particular statement कि kinetic energy per molecule is equal to F into half kBT? This statement is fine because F का है? Degree ऑफ फ्रीडम. आतापर्यंत टिल नाव, जोपर्यंत आपण डिग्री ऑफ फ्रीडम शिकलो नव्हतो, टिल नाव व्हॉट वी अज्युम्ड आयडियल गॅस. आयडियल आपण काय अज्युम केलं? अझम्पशन ऑफ केटीजी. काय अज्युम केलं? मॉलिक्युल्स आर स्पेरिकल. म्हणजे आपण काय अज्युम केलेलं? इनडायरेक्टली मोनो ॲटॉमिक. त्यामुळे आपल्याला 3 आला, नाही तर 3 नसता आला. मे बी अजून वाढू शकतो आपण. डाय ॲटॉमिक आता चेक करू, ट्राय ॲटॉमिक चेक करू. वी विल चेक की ट्राय डाय असतं तर काय होणार आहे. आपण पूर्ण केटीजी थिअरी, डेरिवेशन, प्रेशर डेरिवेशन ह्या अझम्पशन वर बनवलं की द गॅस इज मोनो ॲटॉमिक, अज्युमिंग केटीजी का कॉन्सेप्ट, अज्युमिंग द अझम्पशन्स ऑफ केटीजी की द मॉलिक्युल इज स्पेरिकल, इट इज नॉट अ डम्बेल शेप्ड. ओके, आपण बघू ते काय असतं ते. बट राईट नाव वेदर इट इज क्लिअर, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल विच इज ऍक्च्युअली 3/2 kBT, इवन वी नो दॅट. बट नाव थोड़ा सा आता एडवांस्ड वर्जन, I can write it as F into half kBT. Yes, if it is mono, F will be 3, so you will get back your formula. So हा कुठे जात नाही हरवून, हा फॉर्म्युला आहेच तिकडेच. बट जर आता मोनो नाही, डाय असेल, ट्राय असेल, टेट्रा असेल, पॉली असेल, तर काय त्या केसमध्ये फॉर्म्युलामध्ये व्हेरिएशन आणणे गरजेचं आहे. ते आज आपण डिस्कस करणार आहेत. काय व्हेरिएशन आलं पाहिजे नीट बघा. मोनो साठी ट्रान्स चे किती डिग्रीज आहेत? 3. रोटेशनल चे किती डिग्रीज आहेत? 0. व्हायब्रेशनल चे किती डिग्रीज आहेत? 0. डिस्कशन झालं, संपलं. कोणाला डाऊट आहे का की का 3च घेतले, का 0 घेतोय, का 0 घेतोय? कोणाला डाऊट असेल तर विचारा, नाही तर मी जम्प करतो डायकडे.
लेट्स सी अबाउट डायॲटॉमिक. आता डायचं डिस्कशन कॉम्प्लिकेटेड थोडं काय. डायॲटॉमिक मॉलिक्यूल फंडामेंटली दिसतो कसा, तो एक स्पियर असतो. जसा मोनोचा एक स्पियर होता तसा हा पण एक स्पियर असतो, बट देर इज वन मोर स्पियर अँड दे आर लिंक्ड अप विथ अ बॉन्ड. एका बॉन्डनी ते लिंक्ड असतात, बॉन्डनी. हा बॉन्ड जो असतो तो बॉन्ड कुठला तरी बॉन्ड असतो केमिस्ट्री मधला. तो बॉन्ड पॉसिबली फ्लेक्सिबल असू शकतो किंवा रिजिड असू शकतो, जे तुम्हाला दिलेलं असेल क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, तो फ्लेक्स इट कुड बी अ फ्लेक्सिबल बॉन्ड और इट कुड बी अ रिजिड बॉन्ड. आता डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशनल तर 3 राहणारच. मीन्स द होल डम्बेल शेप्ड मॉलिक्यूल that is diatomic gas H2N2 CO2 sorry H2N2 Cl2 O2 हे सगळे असे मॉलिक्यूल दिसतात. The whole molecule can move along X, can move along Y and it can move along Z. So 3 डिग्री ऑफ फ्रीडम तर आहेतच त्याला. बट आता रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आता ऍक्शन मध्ये येतील. कसे येतील बघा. हा एक मॉलिक्यूल चाललाय आणि दुसरा येऊन त्याला दुसरा मॉलिक्यूल येऊन धडकला तर काय होणार आहे. वन्स दे कोलाइड झाले तर ते रोटेट पण होऊ शकतात. आता रोटेशन जेव्हा होईल मॉलिक्यूलचं, when rotation is going to occur, what will happen? रोटेशन झाल्यावरती मॉलिक्यूलचं रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम येतील. तर नीट बघा, आपण मोनोला रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम का नाही घेतलं, कारण की तो पॉइंट मास होता अँड पॉइंट मास का रोटेशन अबाउट एक्सिस इज नेग्लिजिबल. बट नाउ वी हैव अ डायॲटॉमिक एंड डायॲटॉमिक में see it can rotate about this axis. आता m into r आहे ना, पॉसिबल आहे ना मोमेंट ऑफ इनर्शिया. असा हा समजा हा एक आहे आणि हा एक आहे, तर तो असा रोटेट होऊ शकतो असा. दुसरा ऍक्सिस हा आहे बघा, ही समजा मी म्हणलो y ऍक्सिस आहे, इट कॅन रोटेट अबाउट y ऍक्सिस. इट कॅन ऑल्सो रोटेट अबाउट z ऍक्सिस. z ऍक्सिस म्हणजे इट इज कमिंग टुवर्ड्स यू, असा पण रोटेट होऊ शकतो तो असा. होपफुली तुम्हाला कळतंय. बट रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिसचं रोटेशन चा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असेल, बिकॉज एक्स ऍक्सिसच्या अबाउट बोथ द पार्टिकल्स विल बी ऑन द ऍक्सिस नाव. सो त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 होईल. त्याला फक्त वाय ऍक्सिसच्या रोटेशनला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल आणि झेड ऍक्सिसच्या रोटेशनला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. एक्स ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी 0, आयएक्स विल बी 0. कळते का रे बाबा. आयएक्स विल बी 0, आयवाय आणि आयझेड असतील. सो डायॲटॉमिक मॉलिक्यूलचे रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आर 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि व्हायब्रेशनल, आता राहतो विषय व्हायब्रेशनलचा, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. पण पहिलं मला हे सांगा की तुम्हाला रोटेशनल मध्ये कोणाला काही डाऊट आहे का. रोटेशनल मध्ये कोणाला डाऊट आहे काही. नो. रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम फक्त 2च पॉसिबल आहे, कारण की बाकी दिसणारच नाही. दिसणार नाही म्हणजे काय, समजा तो असा रोटेट होत असेल, असा एक इथे एक इकडे असं फिरत असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया 0 होईल त्याचं. ओके, क्वेश्चन्स विचारले. नाही श्वेता, असं काही नाहीये. डायॲटॉमिक नेहमी एक्स वर असतो असं नाही. डायॲटॉमिक कुठे पण असू शकतो. बट जो ऍक्सिस त्याच्या मॉलिक्यूल दोन्ही मॉलिक्यूल मधनं पास होणारा जो ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी 0 असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, बाकी 2 असतील आणि सो 2 रोटेशनल फक्त येतील. आता राहिला विषय व्हायब्रेशनलचा. व्हॉट अबाउट व्हायब्रेशनल मोड. तर मी आधीच सांगितलं तुम्हाला, व्हायब्रेशनल मोडचा जो विषय आहे, तर एका व्हायब्रेशनल मध्ये 2 एनर्जीज असतात. ठीक आहे. सो व्हायब्रेशनलला तुम्हाला काय देतील ते लोक, मोड देतील. व्हायब्रेशनल मध्ये आपल्याला आयडेंटिफाय नाही करता येत, लक्षात ठेवा. वी कॅनॉट आयडेंटिफाय. हा, फक्त मोनो मध्ये आयडेंटिफाय मी करू शकलो आणि मला माहिती 0. बट डाय, ट्राय, पॉलीला आय कॅनॉट आयडेंटिफाय. इट विल बी गिव्हन इन द क्वेश्चन. तो ऍक्च्युअली मॉलिक्यूलच्या नेचरवर डिपेंड करतो. इट इज नॉट एक्सपेक्टेड की तुम्ही लर्न कराल की हा मॉलिक्यूल व्हायब्रेशन असतो, हा मॉलिक्यूल व्हायब्रेशन असतो. नो नीड टू लर्न. इट विल बी गिव्हन इन द क्वेश्चन. म्हणजे बेसिकली मॉलिक्यूल रिजिड असेल, रिजिड, तर तो व्हायब्रेट नाही होणार. बट फ्लेक्सिबल असेल तर तो व्हायब्रेट होऊ शकतो. मग व्हायब्रेट किती मोड मध्ये होतोय, तो एका मोड मध्ये होतोय, 2 मोड मध्ये होतोय, 3 मोड मध्ये होतोय, इट विल बी गिव्हन इन द क्वेश्चन. बट एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला म्हणलं की इट इज व्हायब्रेटिंग विथ एम मोड्स, किती मोड, एम मोड, म्हणजे एक्झाम्पल 1 मोड म्हणलं, 1 मोड मध्ये व्हायब्रेट होतं, तर डायरेक्टली डिग्री ऑफ फ्रीडम डबल घेऊन टाकायची.
ते म्हणाल असं का, कारण की एकाच मोड मध्ये दोन दोन एनर्जीज आहेत ना, एकाच मोड मध्ये दोन एनर्जीज आहेत. समजा मी म्हटलं दोन मोड मध्ये व्हायब्रेट होतो, म्हणजे तो असा पण व्हायब्रेट होतो आणि असा पण व्हायब्रेट होतो, तर तुम्हाला 4 घ्यावा लागेल डिग्री ऑफ फ्रीडम. सो टोटल डिग्री ऑफ फ्रीडम आता इथे 7 होतील जर का एक मोड असेल तर. 2 मोड झाले तर तो डायरेक्टली 4 घेतला असता, कळतंय का. बट एवढे जास्त मोड देणार नाही, एकच मोड असतो नॉर्मली. एक मोड म्हणजे 2 2 2 3 म्हणजे टोटल 7 झाले. बट जर मी हा डायटॉमिक रिजिड कन्सिडर केला असता, रिजिड, तर रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल जो असतो त्याच्याकडे व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात, 0 फॉर रिजिड. आणि फ्लेक्सिबल असेल तर, किंवा नॉन रिजिड म्हणतात त्याला, नॉन रिजिड असेल तर 7. नॉन रिजिड असेल नाही, फक्त व्हायब्रेशनल, फक्त व्हायब्रेशनल. ओनली व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती येतील फ्लेक्सिबलला, 2. आता तो 2 घ्यायचे का 4 घ्यायचे त्या मोडवर डिपेंड करेल, बट लेट अस अज्युम की एकच मोड आहे तर 2 येतील. आता आपण जाऊ ट्राय कडे. ट्राय ॲटॉमिक मध्ये तर अजून स्टोरी मध्ये डिफिकल्टीज वाढतात. ट्राय ॲटॉमिक मध्ये ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल. कोणातरी माईक बंद करा गाईस. सो ट्रायटॉमिक मध्ये पण बघा, ट्रायटॉमिक मध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक आहे लिनियर ट्रायटॉमिक CO2 सारखा, आणि एक आहे नॉन लिनियर वॉटर सारखा नॉन लिनियर H2O एक्झाम्पल. तर ट्रान्सलेशनल 3 असतात, रोटेशनल किती असतील लिनियरला सांगा मला. लिनियर मध्ये तिन्ही मॉलिक्यूल एका पाठोपाठ एक येतात, त्यामुळे याच्यात पण एक रोटेशन दिसणार नाहीच, एक रोटेशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0च येणार आहे. सो इथे पण 2च रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे लिनियरला. तेच नॉन लिनियर असेल तर नॉन लिनियरला आता तिन्ही रोटेशन दिसतील. नॉन लिनियर तुम्हाला समजतोय का, असा नॉन लिनियर असेल तो सगळ्या रोटेशन दिसतील त्याच्यातले, ठीक आहे. व्हायब्रेशनल तर मोडवर डिपेंड करणार आहे, 1 मोड 2 मोड 3 मोड 4 मोड. सो जेवढे मोड्स आहेत, M मोड्स असतील तर तो 2M आणि त्या 2M घ्यावा लागेल. दॅट विल बी गिवन इन द क्वेश्चन. याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही, गिवन इन क्वेश्चन. बट हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ट्रान्सलेशनल मध्ये तर डाऊटच नाही, दरवेळेस 3च. हा, रोटेशनल मध्ये थोडा ट्विस्ट असू शकतो. क्लिअर आहे का गाईस, सगळ्यांना समजतंय.